नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा आज तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला अफगाणी चिकन बिर्याणी दाखवणार आहे। ही बिर्याणी खूपच टेस्टी आणि कमी मसाल्यामध्ये बनवली जाते। तर चला पाहूया अफगाणी चिकन बिर्याणी। जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला याचा रिप्लाय जरूर कळवा। याचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। प्रथम आपण मिक्सर जारमध्ये कोथिंबीर, मिरची, आलं आणि लसूण हे आपण मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेऊ। असं आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। चिकन आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी हे पाऊण किलो चिकन घेतलेलं आहे आणि आपण जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं वाटण होतं हिरवं ते त्यात आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं दही टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, ही मी घरी वाटलेली आलं लसूण पेस्ट आहे आणि थोडा जिरा पावडर, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला ह्या चिकनला लावून घ्यायचं आहे। चिकन अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करायला ठेवायचं आहे। अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतले आहे आणि हे मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवले होते। तर आता छान असे तांदूळ फुललेले आहेत। तांदूळ आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे। एका पातेल्यात मी गरम पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडं तूप घालून घेत आहे आणि आपण खडे मसाले घालून घ्यायचे आहेत सगळे। यामध्ये मी वेलची, दालचिनी, जायत्री आणि तमालपत्र, स्टारफूल आणि थोडंसं मीठ आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये आपण आता हे भिजवलेला तांदूळ होता तो यात मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा राईस बनवून घ्यायचा आहे। आता हे सर्व मिश्रण आपण ढवळून घेऊ आणि झाकण ठेवू आणि भात तयार करायला ठेवून देऊ। आता एका पॅनमध्ये मी थोडे तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काजू थोडे फ्राय करून घेतले आहे। आता आपण जे मॅरिनेट केलेले चिकन होतं त्यातला मसाला सगळा आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आणि ते चिकन फ्राय करायला ठेवू पॅनमध्ये। मी पाहू शकता मी व्यवस्थित हे चिकन काढत आहे। असं चिकन काढून ते आपण फ्राय करून घ्यायचं आहे, कारण हा जो मसाला असतो तो आपल्याला नंतर बिर्याणी करताना हवा असतो। तर असे हे पीसेस आपण चांगले क्रिस्पी थोडेसे ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। हे फ्राय करताना गॅसची फ्लेम थोडी मीडियम अशी ठेवूनच फ्राय करायची आहे। आता आपण पाहू शकता मस्त असे फ्राय झालेले आहे आपलं चिकन। तर आपण पुढच्या तयारीला लागू। 1 चमचावर तूप घ्यायचं आहे आणि 3 चमचे तेल घ्यायचं आहे। बिर्याणीला आपल्याला
तेल आणि तूप हे याचं प्रमाण जास्त ठेवायचं, त्यामुळे भात हा खाली चिटकत पण नाही। त्यानंतर त्याच्यामध्ये दालचिनी, काळी मिरी, जावित्री, लवंग आणि जिरं हे मसाले आपल्याला चांगले असे फ्राय करून घ्यायचे आहेत। एक उभा चिरलेला कांदा यामध्ये मी आता फ्राय करून घेणार आहे। थोडासा कलर कांद्याचा चेंज करायचा आहे आपल्याला। आता पाहू शकता कांद्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे। त्याच्यामध्ये मी हे भाजलेले काजू टाकत आहे। यात आपण जे उरलेलं वाटण होतं हिरवं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान अशी तेलाची कर याला सुटली पाहिजे, असं हे वाटण छान असं आपण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात मी 1 चमचावर गरम मसाला पावडर, 1 चमचावर बिर्याणी मसाला मिक्स केलेली आहे। यात ही काजूची पेस्ट टाकलेली आहे। काजूच्या पेस्टने ह्याला खूपच छान अशी चव येते। आणि मी थोडी मलाई फेटून घेतली होती। जर फ्रेश क्रीम असेल तर ती पण चालते, किंवा घरातली आपला दुधावरची साय फेटून टाकून ती मलाई पण आपण याच्यामध्ये मिक्स करू शकतो। चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे। ऑलरेडी आपण हिरव्या वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे थोडं मीठ टाकायचं आहे। आणि कांदा मी फ्राय केला होता तर तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता हे जे आपण चिकन फ्राय केलं होतं ते आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ। चिकन आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून हे आता 10 मिनिटांसाठी लो गॅसवर शिजत ठेवायचं आहे। आता पाहू शकता छान अशी तरी सुटलेली आहे आणि चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं पण आहे। आता याच्यावर आपण हा जो भात रेडी केला होता, बिर्याणीचा भात, तो आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। त्याचा हा थर लावून घ्यायचा आपण। हा मी 90% कुक केला होता। तर आपण हे आता याला दम द्यायचा आहे। तर आपण हा जो भात आहे तो व्यवस्थित असा ह्या पातेल्यामध्ये पसरून घ्यायचा आणि एक 15 मिनिटांसाठी याला लो गॅसवर दम द्यायचा आहे। त्याच्या अगोदर मी हा फ्राईड केलेला कांदा टाकत आहे, थोडीशी कोथिंबीर आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या, तूप थोडंसं, ह्याच्यावर थोडा बिर्याणी मसाला भरभरून घेऊ, त्यामुळे या चिकन बिर्याणीला छान असा फ्लेवर येतो। या बिर्याणीला दम देताना पातेल्याखाली आपण तवा ठेवून द्यायचा आहे, त्यामुळे खालचा मसाला हा करपत नाही। अशा प्रकारे ही आपली अफगाणी चिकन बिर्याणी रेडी होते। जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा, आणि तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।